गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं जे काही चॅप्टर सुरू आहे थर्मोडायनॅमिक चौथं चॅप्टर, तर त्याच्यातला जो काही नेक्स्ट टॉपिक असणार आहे तो आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आतापर्यंतच्या टॉपिकमध्ये आपण थर्मल इक्विलिब्रियम बघितलं, वेगवेगळे थर्मोडायनॅमिकचा फर्स्ट लॉ बघितलं. आता ह्या टॉपिकमध्ये बरेच असे टॉपिक हे थेरॉटिकल आहेत आणि म्हणून थेरी असल्यामुळे मी तुम्हाला जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी ते एक्सप्लेन करून देईन, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. आणि त्याचे जे काही त्या व्हिडिओमध्ये जे काही नोट्सचे फोटो असतील त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देत जाणार, म्हणजे तुम्हाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाही आहे. तर बघा आता थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज अ produces by which the initial state of a system changes to its final state. During such a change, and there may be a transfer of heat into the system from its environment. For example, when water boils, heat is a transfer of water. म्हणजे काय की थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय की याच्यामध्ये जी काही सुरुवातीची जी काही प्रोसेस असणार आहे म्हणजे इनिशियल प्रोसेस आपण म्हणू, आणि मग नंतर फायनल प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीचे काही जे काही चॅप्टर होते त्याच्यामध्ये आपण काय विचार करायचो, इनिशियल वेलॉसिटी सुरुवातीचा वेग आणि नंतरचा वेग फायनल वेलॉसिटी. मग त्याच पद्धतीने इथे देखील ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपण सुरुवातीचं जे काही थर्मोडायनॅमिकची प्रोसेस म्हणजे तेव्हाचं टेम्परेचर आणि नंतरचं जे काही टेम्परेचर याच्यामधली जी काही तफावत असणार आहे ती आपल्याला बघायची असते ह्या सिस्टीममध्ये. म्हणजे एखाद्या सिस्टीमचा आपण विचार करतो, याच्या आधी आपण बघितलेलं आहे की त्या सिस्टीममध्ये आपण जे काही वेगवेगळ्या प्रोसेस बघितल्या होत्या आधी पण, तर इथे देखील आपल्याला तेच बघायचं आहे. तर एक प्रकारे मग आता त्यांनी एक्झाम्पल घेतलेलं आहे की ज्या वेळेस वॉटर बॉल्स हीट इज अ ट्रान्सफर टू वॉटर. म्हणजे काय की साहजिक आहे सुरुवातीला जे काही पाणी असं आहे त्याचं टेम्परेचर अगदी लो म्हणजे काय मीडियम असेल, जे क्लायमेट असेल जे सराउंडिंग असेल त्या पद्धतीने म्हणजे जी सिस्टीम असेल, तर सुरुवातीला ते काही बॉईल होणार आहे का, नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हीट त्याला देणार, उष्णता देणार, ते सुरुवातीला बॉईल होईल का, नाही. आधी त्याचं टेम्परेचर हळूहळू इन्क्रीज होईल आणि मग त्याच्यानंतर ते काय व्हायला लागेल, बॉईल व्हायला लागेल. हे काय आहे म्हणजे सुरुवातीची त्याची इनिशियल थर्मोडायनॅमिक प्रोसेस आणि नंतरची मग फायनल थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणजे फायनल थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय असणार आहे, ते बॉईल्स व्हायला लागेल एक प्रकार. अशा पद्धतीने हे काय असणार आहे त्याचं एक्झाम्पल आहे. आता बघा, वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय की एखादी जी काही थर्मोडायनॅमिक प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये जर वर्क डन हे घडत असेल बघा आता, तर त्यावेळेस वेगवेगळ्या डायग्राम आणि त्याचे जे काही कन्क्लुजन आहेत ते निघत गेलेले आहेत. वर्क डन ड्युरिंग अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजेच काय की बघा आता याच्यामध्ये आपण फर्स्ट फिगर बघणार आहोत. तर फर्स्ट फिगरमध्ये फर्स्ट डायग्राममध्ये जी काही प्रोसेस असणार आहे बघा आता अशा पद्धतीने ह्या डायग्राम आहेत. सुरुवातीचा जो काही प्रेशर आहे तो PI PF आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा इकडे हा इकडे जो काही असणार आहे हा D पॉइंट आहे. त्यानंतर इकडे जो काही असणार आहे इकडे तो एक प्रकारे चेंज झालेला आहे त्याचं, म्हणून त्याचा A पासून तर हा B म्हणजे असे इनिशियल टू फायनल एक प्रकारे असे पॉइंट त्यांनी दर्शवलेले. म्हणजे इकडे जी काही सिस्टीम असणार आहे त्या सिस्टीममध्ये कसा बदल होईल, 1 2 आणि इकडे 3. त्यानंतर इकडे VI, इकडे काय असणार आहे VF. मग आता बघा इथे एक प्रकारे फिगर ए ला आपण नाव देणार आहोत. फिगर ए काय दर्शवते की डिफरंट जे काय वेज म्हणजे काय मार्ग, डिफरंट वेज टू चेंज अ सिस्टम. त्याच्यानंतर सेकंड डायग्राम मध्ये काय दर्शवलेलं आहे बघा आता. सेकंड जी काही डायग्राम आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला फक्त डायग्राम बघायचा आहे. त्या डायग्राम मध्ये एक प्रकारे इनिशियल आणि जे काही फायनल जे काही पॉइंट आहेत ते बघायचे. जास्त थेरी आपल्याला
याच्यामध्ये आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर इकडे असणार आहे PF, इकडे हा VI आणि इकडे A, इकडे ही फर्स्ट असणार आहे A to B आणि इकडे पण हा BF, इकडे हा B. म्हणजेच काय की फिगर B काय दर्शवते तर प्रेशर अँड व्हॉल्यूम बोथ चेंजेस. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये काय दर्शवत आहे की एक प्रकारे इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोघंही इथे काय झालेले सेकंड डायग्राम मध्ये चेंज झालेले. त्याच पद्धतीने बघा आता फिगर C ही काय दर्शवते तर बघा आता फिगर C एक प्रकारे इकडे हा C पॉइंट आहे, इकडे हा A पॉइंट आहे, त्यानंतर इकडे प्रेशर PI आणि इकडे तर PF, इकडे O, इकडे VI आणि इकडे VF आणि इकडे हा व्हॉल्यूम म्हणजे V फॉर व्हॉल्यूम. मग आता व्हॉल्यूम आणि प्रेशर दिसतोय. मग आता ह्या फिगर C ही अशी दर्शवते आपल्याला की एक प्रकारे फर्स्ट म्हणजे सुरुवातीचा जो काही व्हॉल्यूम आहे चेंजेस म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे बदल होणार आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर and then pressure changes at a constant volume. अशा पद्धतीने तुम्हाला बघा फिगर C ही काय दर्शवते की तिथे व्हॉल्यूम हा जरी चेंजेस होत असला परंतु प्रेशर मात्र कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि देन मग प्रेशर नंतर परत प्रेशर हे काय झालंय चेंज झालेलं आहे आणि मग नंतर कॉन्स्टंट काय झालेलं आहे व्हॉल्यूम झालेला आहे. अशा पद्धतीने या डायग्राम मध्ये दर्शवलेलं आहे. त्यानंतर बघा जी काही फिगर D आहे ती काय दर्शवते इकडे येतो VI, इकडे PF, इकडे PI, इकडे A पॉइंट आहे, त्यानंतर इकडे O आणि इकडे VF. बघा आता इकडे फिगर ही D आहे. फिगर D ही आपल्याला एक प्रकारे फर्स्ट द प्रेशर ड्रॉप्स म्हणजे काय एक प्रकारे कमी होतोय तो खाली येतोय ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसा असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे अँड देन व्हॉल्यूम हा काय असणार आहे इन्क्रीज होत असणार आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके म्हणजे काय की फर्स्ट द प्रेशर ड्रॉप्स ॲट अ कॉन्स्टंट अँड व्हॉल्यूम म्हणजे काय प्रेशर पण आणि व्हॉल्यूम पण त्यावेळेस कसे असणार आहे ड्रॉप म्हणजे काय एक प्रकारे शब्दशः अर्थ घ्यायचा म्हणजे ते कमी होत आहे देन व्हॉल्यूम मग नंतर काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर असताना प्रेशर हा कॉन्स्टंट असताना व्हॉल्यूम हा काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. अशा पद्धतीने ह्या 4 डायग्राम आहेत इथे थर्मोडायनेमिक प्रोसेसमध्ये. त्यानंतर मग आपण ह्या चारही डायग्रामचं कन्क्लुजन असं दाखवू शकतोय
दर्शवू शकतोय की वी कन्क्लूड दॅट की वर्क डन बाय अ सिस्टम डिपेंड्स नॉट ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट बट ऑल्सो ऑन द इज अ इंटरमिडिएट स्टेटस सच दॅट ऑन द पाथ अलॉंग विथ द चेंज टेक प्लेस. म्हणजेच काय की जे काही थर्मोडायनिक प्रोसेसमध्ये वर्क डन घडून येत आहे तर ते वर्क डन कशावर डिपेंड ऑन असणार आहे की एक प्रकारे त्यांनी असं म्हटलं की इनिशियल आणि फायनल ज्या काही स्टेटस आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे का त्यांच्यामध्ये जी काही इंटरमिडिएट जी काही सिस्टीम आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. तर हे याच्यावरून एक प्रकारे आपल्याला कन्क्लुजन हे मिळतंय. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा जो काही टॉपिक बघायचा आहे 4.72 heat added during a thermodynamic प्रोसेस. म्हणजे काय की हीट ही ऍड होत असते म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारे समाविष्ट होत असते की ज्या वेळेस थर्मोडायनिक प्रोसेस ही चालू असेल. तर मग आता त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला की थर्मोडायनिक स्टेट ऑफ अ सिस्टम कॅन बी चेंज बाय ॲडिंग अ हीट ऑल्सो अँड कन्सिडर अ थर्मोडायनिक सिस्टम इज अ consisting of an ideal gas confined to a cylinder with a movable frictionless and massless piston. म्हणजे काय की एक प्रकारे ज्या वेळेस थर्मोडायनिक प्रोसेस बघा सुरुवातीलाच आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनिक प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक्झाम्पल काय घेतलेले की एक प्रकारे ज्या वेळेस वॉटर हे बॉईल व्हायला लागतं परंतु ते स्टार्टिंगला बॉईल होईल का नाही तर त्याच्यासाठी आधी त्याची सुरुवातीची जी काही इनिशियल स्टेट काय असणार आहे की त्याचं टेम्परेचर हे वाढणार आहे. वाढत वाढत इन्क्रीज होत होत ते काय होणार आहे ते बॉईल व्हायला लागेल. बॉईल होणे ही एक प्रकारे फायनल स्टेट असणार आणि मग त्यावेळेस ही जी काही थर्मोडायनिक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हीट ही ॲड होते. म्हणजेच काय की आपला पॉईंट काय की हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनिक प्रोसेस. ओके. तर आपल्याला इथे आता ज्या काही डायग्राम आहे त्या डायग्रामवरून तुम्हाला वेगवेगळ्या जे काही सिस्टम आहेत बघा आता मी रफली तुम्हाला डायग्राम काढून देणार आहे. याच्या नोट्स तुम्हाला मी फोटो काढून पाठवणारच आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये देखील आहे. बघा इथे दोन असे त्यांनी हे सिलेंडर घेतलेले आहेत आणि त्या सिलेंडरमध्ये एक प्रकारे सुरुवातीला मात्र हीट ही त्याला सप्लाय केलेली नाहीये. नंतर मात्र त्याला काय केलेली आहे हीट ही सप्लाय केलेली आहे. म्हणजे त्यांनी त्या याला स्टेट फर्स्ट नाव दिलेले आहे आणि नंतर मात्र जे काही सेकंड जे काही असणार आहे तर त्या सेकंड ह्याच्यामध्ये इथे त्यांनी बर्नर हे दाखवलेले आहेत. म्हणजे काय इथे हीट ही त्याला काय दिलेली आहे एक प्रकारे सप्लाय केलेली आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. मग त्यावेळेस तिथे हीट ही काय होणार आहे ऍड होणार आहे. म्हणजे काय मग आता ही जी काही असर आहे रफ डायग्राम आहे ह्या बघा आता इकडे VF आहे दर्शवलेलं आणि इकडे तर V1 आहे. ही इतर स्टेट 2 त्यांनी दर्शवलेली आहे. ही इतर स्टेट फर्स्ट आहे. मग आता या फिगर ए वरून आपण असं दर्शवू शकतोय की याच्यामध्ये आयसोथर्मल एक्सपान्शन इथे घडून येते. आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ अ गॅस बर्नर supplies heat system does work on a piston. म्हणजे काय हे काय आहे एक प्रकार पिस्टन आहेत. हे जे काही आहे त्याच्या आधी आपण बरेच अशा डायग्राम मध्ये पिस्टनचा उल्लेख हा झालेला आहे एक प्रकारे. मग आता बघा या फिगर ए मध्ये आपण असं दर्शवू शकतोय की शो दॅट की देयर आर इज अ टू डिफरंट वेज इन विच दिस चेंजेस इन अ व्हॉल्यूम कॅन बी मेड. म्हणजेच काय की इथे व्हॉल्यूम हा काय होता चेंज होतोय. सुरुवातीच्या व्हॉल्यूमसाठी त्यांनी V1 घेतलंय आणि नंतरचा फायनल व्हॉल्यूमसाठी F फॉर फायनल म्हणजे VF घेतलेला व्हॉल्यूम. ओके.
मग अशा पद्धतीने त्यांनी इथे दर्शवलेलं आहे. त्यानंतर बघा आता सेकंड जे काही डायग्राम आहे, सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला बघा इथे व्हॅक्यूम हा घेतलेला आहे, त्यानंतर इकडे याला व्ही आय घेतलेला आहे, इकडे तर व्ही आय, इकडे V1 आणि व्ही आय हा घेतलेला आहे. म्हणजे ही जी काही असर आहे याला त्यांनी वाय म्हटलेलं आहे आणि इकडे जे काही असलेलं आहे त्याला एक्स म्हटलेलं आहे. तर इथून इथपर्यंत एक प्रकारे इन्सुलेशन हे इथं घडतंय. मग आता दोघे डायग्राम ॲट ए टाइम इथे ह्या काढावं लागणार आहेत. जागा कमी असल्यामुळे रफ डायग्राम आहे. तुम्हाला व्यवस्थित ह्या डायग्रामचे फोटो ज्यावेळेस नोट्सचे मी फोटो पाठवेल तिथे तुम्हाला क्लिअर होईल. अजून फक्त हे अंडरस्टँड होण्यासाठी तुम्हाला मी इथे काढून देते. बघा VF इज इक्वल टू VI प्लस इकडे V1 अशा पद्धतीने. तर इथे हे जे काही घडत आहे तर ते एक प्रकारे इन्सुलेशन होत आहे. तर ह्या फिगर बी मध्ये काय घडतंय नेमकं, तर फिगर बी मध्ये अचानक सडन इज अनकंट्रोल एक्सपान्शन ऑफ गॅस. म्हणजे काय, गॅस डायरेक्टली काय होतं, एक्सपांड होत आहे, प्रसरण पावत आहे, म्हणजे एक प्रकारे एक्सपांड होत आहे ते. आणि तिथे नो हीट म्हणजे कुठल्याही प्रकारची हीट जी काही आहे ती एंटर होऊ शकत नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सिस्टीम डज नो वर्क म्हणजे त्यामुळे ती जी काही सिस्टीम आहे ती कुठल्याही प्रकारचं तिथे वर्क हे घडून येत नाहीये त्या सिस्टीम मध्ये. आणि म्हणून वर्क डन हे काय असणार, 0 असणार आहे आणि हीट देखील काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आता फिगर ए आणि बी ह्या दोघांवरून काय आपण दर्शवू शकतोय, तर फिगर ए आणि बी रिप्रेझेंट्स इज अ 2 डिफरंट वेज of taking a system from the initial state to the final state, and this means we have is a 2 different paths connecting the same initial and the final state of a system, and to conclude is a heat transfer to a system also depends on the path. म्हणजेच काय की एक प्रकारे ह्या दोघे डायग्राम मध्ये इनिशियल आणि फायनल स्टेटचा हा विचार केलेला आहे. तर ह्या डायग्राम मध्ये इथे हीट एंटर होते, मात्र ह्या डायग्राम मध्ये हीट एंटर होत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचं वर्डन हे घडत नाही किंवा हीट पण तिथे एंटर होत नाही. त्यानंतर बघा आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस हा आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. तर बघा 4.73 classification of thermodynamic process. बघा आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे फर्स्ट आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि दुसरी असणार आहे बी इरिव्हर्सिबल. आता आपल्याला या आता नेमकं रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय की सम प्रोसेसेस की such as the melting of ice and freezing of water, boiling of water, condensation of steam can be reversed.
and that means the initial state of the system can be restored, and these are is some familiar thermodynamic processes that are is a reversible. बघा आता साहजिक आहे रिव्हर्सिबल म्हणजे काय की तीच प्रोसेस आपण परत एकदा रिपीट हे करू शकतोय. म्हणजे काय आता साहजिक आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं बरोबर आहे बर्फ, तर साहजिक आहे तो बाहेर काढल्यानंतर आपल्या नॅचरल क्लायमेटमध्ये सराउंडिंगमध्ये जर ठेवला तर त्याचं काय होणार आहे पाण्यामध्ये रूपांतर होईल बरोबर आहे. परत ते वितळल्यानंतर त्याचं पाणी झालं परत तो आपण फ्रीजमध्ये ठेवला परत त्याचं काय होणार आहे बर्फ होणार. म्हणजेच काय की ही जी काही प्रोसेस आहे ती रिपीट अँड रिपीट अगेन होणार आहे. म्हणजेच काय एक प्रकारे रिव्हर्सिबल आहे. परंतु आता अशी अनेक उदाहरणं आपण बघितले त्याच्यामध्ये. हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता त्यानंतर इरिव्हर्सिबल मध्ये काय आहे तर इरिव्हर्सिबल मध्ये एक प्रकारे द ऑब्जेक्ट दॅट वॉज इज प्रिव्हियसली इज हॉट नेव्हर इज बिकम्स हॉट अगेन, अँड द प्रिव्हियसली इज कोल्ड ऑब्जेक्ट नेव्हर बिकम्स कोल्ड अगेन, अँड वन्स दे रीच इज अ थर्मल इक्विलिब्रियम that means the two objects at a different temperatures and reaching is a thermal equilibrium is an irreversible thermodynamic process. म्हणजेच काय की एक प्रकारे साहजिक आहे की जर समजा एखादा ऑब्जेक्ट एखादी वस्तू आपण घेतली बरोबर आहे, ती वस्तू घेतल्यानंतर आता तिला आपण एक प्रकारे गरम केली, गरम केल्यानंतर आता खूप उष्णता दिल्यानंतर तिचं एक प्रकारे जे काही स्टेट आहे म्हणजे काय तिच्यामध्ये बदल झाला, ती वितळली बरोबर आहे. तर ती परत थंड झाल्यानंतर पुन्हा ती पूर्ववत स्थितीमध्ये जर आली तर ठीक आहे, जर ती नाही आली म्हणजेच काय असणार ती इरिव्हर्सिबल असणार. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादा प्लास्टिकचा चेंडू घेऊ बरोबर आहे. आता त्याला खूप आपण उष्णता दिली, हीट दिली, तर हीट दिल्यानंतर तिथे काय करणार आहे एक प्रकारे तो जो काही चेंडू आहे तो पूर्णपणे त्याचा गोळा होईल. परंतु तो थंड झाल्यानंतर तो पूर्ववत जसा त्याचा चेंडूचा आकार होता तो निर्माण होईल का त्याला नाही. म्हणजेच काय की ती जी काही प्रोसेस असणार आहे ती वन टाइम होणार आहे. ती परत अगेन ती जी काही ऑब्जेक्ट असणार आहे ती जी काही वस्तू असणार आहे ती परत पूर्ववत स्थितीमध्ये येईल का नाही येणार. म्हणजेच काय ही कुठली प्रोसेस असणार आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे, हे लक्षात घ्या. बाकीचं याच्यातला टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. नमस्कार.